श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. श्री गुरुचरित्राचे वाचन दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपास करू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने करावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. चौथा दिवस अध्याय 30 ते 35. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. सहावा दिवस अध्याय 39 ते 43. सातवा दिवस अध्याय 44 ते 53. अशा प्रकारे 7 दिवसाच्या सप्ताहाचे अध्याय वाचन करावे. गुरुचरित्र पारायणात लागणारे साहित्य पाहू. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुस्तक. गुरुचरित्रचे 1 ते 53 अध्याय असलेले पुस्तक पाहिजे. जर तुम्हाला हवे असेल असे पुस्तक तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून घेऊ शकतात. पुस्तक ठेवण्यासाठी पोथी स्टँड किंवा चौरंग किंवा पाट असावा, कारण पुस्तक वाचायला 2 ते 3 तास लागतात आणि हातात जास्त वेळ धरून ठेवता येणार नाही. म्हणून जर तुम्हाला पोथी स्टँड किंवा पाट किंवा चौरंग हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात.